वसई विरार। तिकडे नाशिकमध्ये कोसळणाऱ्या पावसानं विश्रांती घेतल्यानं गोदावरीचा पूर ओसरलाय आणि त्यानंतर गोदावरी काठावरील वास्तव समोर येत आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या कामांना फटका बसणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी काठावर ड्रेनेज लाईन, वाघाडी नदी परिसरात विकास कामं सुरू असल्यानं आवक इथे वाढलेली आहे। त्यासोबतच काही ठिकाणी खोदकाम करण्यात आलं होतं, त्यामुळे मोठे दगड, गोटे, वाळू आणि माती गोदा काठावर वाहून आली आहे। त्यामुळे आधी हा सर्व मलबा दूर करण्याचं काम मनपा प्रशासनाला करावं लागेल। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहर परिसरात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत होती, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला होता। गोदावरी नदीचा पूर आता ओसरत चाललेला आहे। त्याचबरोबर या पाण्याच्या प्रवाहासोबत मोठमोठे दगडगोटे, माती, वाळू ही देखील वाहून आलेली आहे। गोदावरी नदीच्या बाजूलाच वाघाडी नदी जो आता नाल्याचं स्वरूप त्याला प्राप्त झालेला आहे। आता कालची काय इथली परिस्थिती होती आणि आज जो हे सगळे दगडगोटे वाहून आलेले आपण बघतोय, कालच्या आणि आजच्या मध्ये काय फरक जाणवतोय? काल जे होतं ते पूर आलेला होता आणि इकडून ती वाघाडी येईल होती सर। त्या वाघाडी पायी झालं, दोन्ही पाणी मिक्स होऊन पाणी भरपूर झालं, इथे पूर आलेला होता भरपूर मोठा। कामाचा जरा उशीर झालेला आहे। काम लवकर चालू केलं असलं पाहिजे होतं तर हे झालं नसतं। काम लेट चालू झाल्यामुळे सगळं असं झालेलं आहे आणि गोदावरी जोरात होती आणि वाघाडी जोरात होती, त्याच्यामुळं एकत्र दोघं पाणी आल्यामुळं काम थांबल्यामुळं सगळं पाणी माती वाहून आलेली। महापालिकेची वाहनं आलेली आहेत, घंटागाडीच्या माध्यमातून ते उचलण्याचं काम सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा रस्त्यावर वाहून आलेली हे दगडगोटे, माती, चिखल हे देखील वाहून नेण्याचं काम आता महापालिका प्रशासनाला करावं लागणार आहे। जसं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की कामाला उशीर झालेला आहे, ऐन पावसाळ्यामध्ये आता कामं सुरू आहे, त्यामुळे कामांना अडथळा होतो आहे, विकास कामांची गती मंदावलेली आहे आणि याचा मनस्ताप थेट नागरिकांना सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। आता नागपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे। नागपुरात भर